मतदार आपला आहे म्हटल्यानंतर घरोघरी आतापासून जायला सुरुवात करा आणि त्यांना त्या दिवशीची एक जाणीव करून देऊन त्यावेळेला तुम्हाला त्या दिवशी कोणत्या वेळेला तुम्हाला मतदान करणं सोयीचं आहे, हिताचं आहे. मग शाळेच्या वेळा असतील, कॉलेजच्या वेळा असतील, कामाच्या वेळा असतील, या सगळ्या वेळा आतापासून तुम्ही व्यक्तिगत प्रत्येक मतदाराच्या मागे नोंदवल्या पाहिजे त्याच्या नावापुढे. आणि ही संपूर्ण नोंद ही मला शाखेमध्ये पाहिजे. आतापर्यंत आपण 5 वेळा निवडणूक जिंकलेलो आहे. पहिले आपले आमदार नवलकर होते आणि तेव्हापासून हा मतदारसंघ असं आपण घट्ट आपल्या सोबत ठेवलेला आहे आणि पदवीधर सुद्धा ताकदीने आपल्या उपाठी उभे राहिलेले आहे की कोणाला त्याच्यामध्ये आपण शिरकाव करू दिलेला नाहीये. आणि नवलकर त्यांनी सुरुवातच चांगली अशी केली की एक चांगला सुसंस्कृत माणूस, त्यांची आठवण आल्यानंतर सुद्धा त्या सगळ्या नेत्यांची एक जी काय उंची होती ती फार मोठी होती. आणि त्यांचं प्रतिनिधित्व, त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विलास पोतनीजी तुम्ही केलं आणि आता याच्यापुढे आम्ही तुम्ही करणार आहात. पहिला प्रथम अभ्यंकरजी तुम्ही शिक्षक मतदारसंघाचा आपला हक्काचा प्रतिनिधी म्हणून विधान भवनात जाणार आहात. पहिला प्रथम जाणार. बाकीचे लोक निवडून येतात, अपक्ष निवडून येतात. मग एवढी संघटना जर का माझ्या सोबत आहे, माझ्या पाठी असल्यानंतर ही दोन्ही तर सहज निवडून आलं पाहिजे. पहिला प्रथम शिक्षक पण यावेळेला आपला आलाच पाहिजे. कारण सभागृहामध्ये आपली जी ताकद आहे या फोडाफोडीनंतर ती काही थोडी कमी झालेली ताकद आहे. मला उत्तर जनतेकडनं कसं यांचं तानपट फोडलं जात आहे ते या 2 निवडणुकांमधून दाखवायचे. तुम्ही आमची माणसं फोडली, जनतेने तुमचं कानपट फोडलेलं आहे हे दाखवून द्यायचे. ठीक आहे, तुम्ही नालायकपणा करून माझा अमोलचा विजय काही काळासाठी हिरावून घेतला, पण तुम्हाला मी आता सुखाने झोपू देणार नाही. प्रत्येक ठिकाणी जाईल तरी तुम्हाला दिसले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.